नमस्कार. आपल्याला फुल साडीपासून फुल वन पीस असा स्टिच करायचा आहे. त्याच्यासाठी मी वरचा पार्ट अस्तर वरती कटिंग करून घेत आहे. त्याच्यासाठी मी शोल्डर टाकलं आहे, आर्महोल टाकलं आहे, चेस्ट आणि वेस्ट राऊंड टाकून मी आर्महोल आता स्केलच्या सहाय्याने करत आहे. कटिंग करून घेत आहे. फ्रंट आर्महोल मी कटिंग करून घेतल्यानंतर मी नेक तयार करत आहे. आपल्याला या साडीचं वरती आतमध्ये वन पीस हा स्लीवलेस करायचा आहे आणि वरती त्याला जॅकेट करायचं आहे. तर साडीच्या पदराचं मी जॅकेट करणार आहे. आणि हा बघा, हा मागचा पार्ट मी राऊंडच नेक ठेवणार आहे, मागच्या साईडचा गळा. नंतर मी परत अस्तरचं आपल्याला जॅकेटसाठीची कटिंग करून घेत आहे अस्तरची. तुम्ही पाहू शकता. त्याला मी आपल्याला जॅकेटसाठी शोल्डर हा फुल घ्यावा लागतो. जेवढं शोल्डर आहे त्याच्या निम्माच घ्यायचं आहे, त्याच्यात काहीही कमी करायचं नाही आहे. नंतर आर्महोल आणि आपल्याला बाकी चेस्ट आणि वेस्ट सेम टाकून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे. आर्महोल आपल्याला फ्रंट आणि बॅकची आपल्याला सेम कटिंग करायची नाही आहेत, लक्षात घ्या. नंतर मी फ्रंट नेक आपल्याला जॅकेटला असं आकार देऊन वी शेप आणि खाली थोडंसं राऊंड असं करून आपल्याला तिथं नॉड लावायचे आहे. मी कटिंग करून घेतलं आहे बघा, अशा प्रकारे. हा आपल्याला जॅकेटचा फ्रंट आहे. आणि बॅकला आपल्याला गळा मागून 2 इंचच ठेवायचा आहे फक्त जॅकेटला. नंतर मी पदरावरती जॅकेटचं टाकून कटिंग करून घेणार आहे. थोडंसं जास्त कापायचं म्हणजे कमी जास्त पडत नाही नंतरून आपल्याला स्टिच करताना अस्तरच्या. नंतर साडीचा जो प्लेनमधला बुट्टीचा भाग आहे त्याच्याचा आपण वरचा पार्ट तयार करणार आहोत ड्रेसचा. वन पीसला आपल्याला वन पीस हा स्लीवलेसच करायचा आहे. दोन्ही पार्ट मी कटिंग करून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता. नंतर साडी प्लेन